यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारेच्या वैशाली ठाकरे जलसंधारण अधिकारी आणि येथील कर्मचारी रवींद्र धारणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक झालेली आहे। ठेकेदाराचं पेंडिंग बिल काढून देण्यासाठी त्यांनी लाच मागितलेली होती। 50,000 लाचेची मागणी केलेली होती। 15 दिवसांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे। याआधी जीएसटी विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना 20 लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केलेली होती। त्यानंतर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे अधिकाऱ्यांनाही अटक झालेली आहे। वैशाली ठाकरे यांना लाच घेताना अटक झालेली आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी राहुल वाघ। राहुल, नेमकं प्रकरण काय आहे? जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारेच्या वैशाली ठाकरे आणि येथील कर्मचारी रवींद्र धारणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आलेली आहे। ठेकेदाराचे पेंडिंग बिल काढून देण्यासाठी 72 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती, परंतु त्यातील 50,000 रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर ही 15 दिवसातली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दुसरी मोठी कारवाई मानली जाते। याआधी देखील जीएसटी विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला 20 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती। निश्चित राहुल, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।